कोणत्या पोस्टवरती होते? टेलर हां, कारण वंदनाताई त्या दिवशी मला म्हणाले, अगं आम्हाला खिरीड काकांना भेटायचं आहे आणि खिरीड काका खूप चांगल्या पोस्टवर होते असं ते बोलले. हे आहेत पारिक काका आणि कमरेखाली थोडंसं सेन्सेशन कमी असल्यामुळे ते शांतीबन पॅरालिसिस सेंटरमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत. पण आता त्यांचं एजनुसार ठीक आहे, आता उभं राहणं वगैरे आहे पण चालता विशेष येत नाही आहे, त्यामुळे सगळं त्यांचं जागेवरच नर्सिंग केअर केली जाते. पण जेवढं शक्य आहे तेवढं ते उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मेन म्हणजे मला त्यांच्याविषयी असं सांगायचं की खूप चांगल्या पोस्टवरती ते होते. कारण त्या दिवशी वंदना सोमठणकर माझी मैत्रीण आहे, मधुवंतीमध्ये राहतात. त्यामुळे अरे तुझ्या सेंटरमध्ये एवढी चांगली लोकं आहेत, मला पहिल्यांदा कळलं की एवढ्या मोठ्या पोस्टवरती व्यक्ती होती की मला त्यांना परत भेटायचं आहे. मला त्यांनी एकदा नाही 4 वेळा रिपीट करून ते सांगितलं. काका खूप मोठ्या पोस्टवरती होते आणि जेव्हा ह्यांना इथे सेंटरमध्ये भेटायला काही माझ्या ओळखीचे मेंबर आले तर त्यांनी मला रिपीटेड सांगितलं की काका इतक्या मोठ्या पोस्टवर होते. तर खरोखर म्हणजे काही आता एज वाईज किंवा वयोमानाप्रमाणे अशा काही गोष्टी होतात आणि ते एक्सेप्ट करणं जरुरी आहे आणि त्यातनं मार्ग काढणं पण जरुरी आहे. तर जेवढं शक्य आहे ट्रीटमेंट त्यांची दिली जाते. पण अजून तरी म्हणावं असं सेन्सेशन किंवा ते उभं राहत नाही आहे. कालांतराने काही वर्षानंतर किंवा दिवसानंतर उभं राहून चालतील अशी मी अपेक्षा करते, नाही का? आणि स्वभाव खूप छान आहे पारिक काकांचा. फक्त कोऑपरेटिव्ह आहे. हो, ते तर तुम्ही स्वतःहून सांगते आणि मी सांगते कोऑपरेटिव्ह आहे. चालेल, धन्यवाद. कुठे दिला हे इंटरव्ह्यू? नाही दिलं नाही, आपण अशाच व्हिडिओ बनवतो आणि आपलं सोशल मीडियावर त्याच्यावर पोस्ट करत असतो. म्हणजे कसं लोकांना आपल्या सेंटरचं माहिती पण कळते किंवा ओळखी होतात आणि मग बरेचसे काही एक हेल्पिंग नेचरची काही लोक असतात ते आपल्यापर्यंत येतात. अशा दोन्ही गोष्टी आहेत. बांदलताई त्या अंगणवाडी शिक्षिका होत्या आणि इथे पॅरालिसिसची ट्रीटमेंट घ्यायला आल्या होत्या शांतीबन पॅरालिसिस सेंटरमध्ये. तर आज त्यांना माझ्या मते 5 महिने पूर्ण झाले ना? 5 महिने कंप्लीट झाले आणि आत्ता त्या म्हणजे पॅरालिसिस स्ट्रोक बसल्यानंतर त्यांना काहीच करता येत नव्हतं, टोटली बेडरिडन होत्या. त्याच्यानंतर 5 महिन्यानंतर 3 महिन्यातच चालायला यायला लागलं, पण त्यांना पूर्णपणे 5 महिने झाले आणि 5 महिन्यानंतर आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि त्या अंगणवाडी शिक्षिका होत्या, आत्ता रिटायर झाल्यात. पण फॅमिली घरी म्हणजे ट्रीटमेंट घरी झाली नसती किंवा कोणत्याही थेरपी झाल्या नसत्या, म्हणून त्यांच्या फॅमिली मेंबरने आज इथे ठेवलं आहे. आणि खरोखरच जेव्हा बेडरिडन कंडिशन असते की तेव्हा आपल्या घरातली व्यक्ती रोज आपल्या केअरिंग शक्य नाही होत, कारण प्रत्येकाचं बिझी शेड्यूल असतं, कोण कामधंदा करत असतं, ऑफिशियल वर्क असतं. तर मग आम्ही इथे जी थेरपी देतो ती घरी होत नाही शक्य. मग त्यामुळे आज ते गेले 5 महिने इथेच राहत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ते चालायला लागल्या. आणलं होतं तेव्हा टोटली आम्ही त्यांना उचलून आणलं होतं, बेडरिडन होत्या, कोणतंही सेन्सेशन नव्हतं आणि आत्ता त्यांना स्पीच प्रॉब्लेम पण होता, बोलता येत नव्हतं. शांतीबन पॅरालिसिस सेंटरमध्ये ट्रीटमेंटनंतर त्या खूप चांगल्या पद्धतीने चालायला लागल्या आहेत. स्पीच पण त्यांचं बऱ्यापैकी क्लिअर यायला लागलं आहे आणि आता काही दिवसातच ते घरी जातील. हो ना आजी? हो. नाहीतर राहायचं असेल तर राहा. घरी कोण कोण असतं? घरी आहेत सर्व, पण काय आपलं साथ करत नाहीत. घरी सगळेजण आहे, पण जसं की मी म्हटलं की प्रत्येकाचा काही ना काही फॅमिली इश्यू असतो. आजींना जेवढा सपोर्ट पाहिजे तो फॅमिली मेंबरकडनं नाही आहे. जर आमचा हा व्हिडिओ कुणी पाहिला तर आजींना भेटायला, बांदल आजींना भेटायला नक्की या. फॅमिली सपोर्ट विशेष नाही आहे आणि आत्ता त्यांना काळजी अशी आहे की आता आपल्याला चालता यायला लागलं आहे, ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे, तर याच्यानंतर पुढे काय होईल. कधी कधी थोड्या रडत पण असतात त्या. तर आमचा हा व्हिडिओ आवडला तर आजींना मदतीसाठी हात पुढे करा किंवा आजींना भेटायला आवर्जून या शांतीबन पॅरालिसिस सेंटरमध्ये. थोडं आपलं प्रत्येकाचं लाईफ खडतर असतं. आजींची काही आता जेव्हा कामाला होतं तेव्हा काही त्यांचे सेविंग्स वगैरे होते. त्यांची एक मैत्रीण आहे, ती त्यांना बऱ्यापैकी मदत करते. आम्ही इथे बऱ्यापैकी आता मदत करतच आहोत त्यांना तसं म्हटलं तर. आणि ठीक आहे, तसं आम्ही आहोत, म्हणजे सगळेजण आहोतच त्यांची काळजी घ्यायला. आणि आता त्या स्वतःच्या पायावरसुद्धा उभ्या राहिल्या आहेत, त्याच्यामुळे काळजी करण्याचं तसंही कारण नाही. कारण जेव्हा पॅरालिसिस झाला होता तर त्यांचं
आजी राईट हात होता ना, राईट साईड होती ना, राईट साईड काहीच काम करत नव्हती, हात चालत नव्हता, पाय चालत नव्हता, पण आता खूप चांगल्या पद्धतीने ते चालतायत. एकदा चालून दाखवा ना आपलं थोडंसं. अजून हातामध्ये म्हणावं असं इम्प्रूव्हमेंट नाही आहे, पण थोड्या दिवसात होईल. सोडा तुम्ही. आणि मेन म्हणजे त्या इंडिपेंडेंट स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, हीच खूप मोठी गोष्ट आहे. मध्ये सुधारणा झाली आहे आणि खूप छान चालत आहे. फक्त हातामध्ये म्हणावा असं त्यांचा म्हणजे तसा उजव्या हाताने वस्तू उचलता येत नाही आहे, एवढंच राहिलं आहे. पण आता स्ट्रोकमध्ये अगदी 100% क्युअर नाही होत, थोडं तरी पण चालतायत आणि उभं राहतात, हेच खूप मोठी गोष्ट आहे. कारण पहिली जी कंडिशन होती ती पूर्ण डायफर होतं, वॉशरूमला जाता येत नव्हतं, आणि आत्ता ते खूप चांगल्या पद्धतीने स्वतः करू शकतात, हे मेन महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण सध्या बघतोच आहे, बेडवर असल्यावर आपल्याला कुणीही विचारत नाही आणि कुणीही मदतीला पुढे येत नाही, घरातले असो बाहेरचे असो. पण आता इथे एवढे आम्ही मेंबर सांभाळतो, त्यामुळे काळजी करणं आमचं कामच आहे. असंच सपोर्ट बांधलताईंना आम्ही करत राहू आणि तुमच्याकडनंही सपोर्ट राहू दे, हीच अपेक्षा. हातामध्ये अजून ताकद आली, पण हात सरळ नाही होते ना. नाही, हद्द्या असतात. आहे ग्रीप आहेच आहे, फक्त हात असा सरळ होत नाही. इथंच झालंय काहीतरी सांध्यामध्ये. ह्या हाताने त्या हाताच्या कंटिन्यू एक्सरसाइज करायच्या. सुरेखाताई गेल्यात बघा, सुरेखाताईंच्या हातामध्ये सुधारणा झाली चांगली, पाठोपासून त्याचं चाललंय. बांदलाजींची तर मी तुम्हाला थोडीशी स्टोरी सांगितली, त्याचप्रमाणे संध्याताई सुद्धा पॅरालिसिसचे ट्रीटमेंट घ्यायला इथे आल्या आहेत आणि त्यांनाही मिनिमम 4 महिने पूर्ण झाले. आणि त्यांना जेव्हा आणलं तेव्हा त्यांची कंडिशन अशीच होती की चालता येत नव्हतं, टोटली बेडरिडन होत्या, स्ट्रेचरवरती उचलून आणलं होतं. आणि थोडंसं म्हणजे अगदी एजड नाही आहे, 50च्या अराउंड आहे, 45 वगैरे असं एज असल्यामुळे. शुगर आहे, शुगर असूनही आमच्या संध्याताई राईस खात होत्या, चहा पित होत्या, शुगर कधी कंट्रोल झाली नाही. आणि शुगर कंट्रोल नाही झाली म्हणून असताना स्ट्रोक बसलाय, बरोबर ना. कारण फूड म्हणजे तुम्ही जे डाएट खाताय ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला जर साखर आहे, डायबिटीस आहे, तर तुम्ही भात, चहा नाही पिला पाहिजे. तुम्हाला भात खायचा आहे तर आपण दलिया देतोय, त्याच्यावरती ऑप्शन जे आपल्या डॉक्टरांनी सांगितलं. चहा प्यायचा आहे, बिना साखरेचं प्या. आम्ही म्हणत नाही नका पिऊ, अजिबात फॉलो करत नाही. फक्त भीती एवढीच आहे की त्या 3-4 महिन्यात खूप छान झाल्या आहेत, उभं राहायला लागल्यात, की जी कंडिशन आली तेव्हा काहीच नव्हती. पूर्ण त्यांना उचलून आणलं होतं स्ट्रेचरवरती, डायफर वगैरे सगळं जागेवर होतं. आणि आत्ता 3 ते 4 महिन्यानंतर त्या उभ्या राहत आहेत स्वतःच्या स्वतः. दुसरी गोष्ट, सपोर्टने चालतायत, सिंगल अजून नाही चालतायत, पण ती पण सुधारणा लवकर होईल. पण शुगर कंट्रोल झाली तर हो की नाही. उभी राहते. चालून दाखवा थोडंसं. थांबा काकू थांबा. चला, तुम्हाला आजी म्हणायला मला छान नाही वाटत. कोणालाच नाही वाटत, घरातले पण म्हणतात. अशा प्रकारे त्या छान मूव करतायत, चालतायत. फक्त सपोर्ट लागतोय, पण काही दिवसानंतर तो सपोर्ट पण जाईल आणि त्या इंडिपेंडेंट बांदल आजींसारखं चालतील अशी मी अपेक्षा करते, हो की नाही. आणि तसं त्यांच्या स्वतःमध्ये पण एक पॉझिटिव्ह एनर्जी होती की नाही मी चालणार, मी प्रयत्न करणार. आणि खरोखर त्यांच्या ह्या उजव्या हातामध्ये बऱ्यापैकी ताकद पण आली आहे की आधी उजवा हात अजिबात उचलला जात नव्हता, आता तो चांगल्या प्रकारे हात उचलला जातोय. आणि सपोर्टने चालतायत, पण तो सपोर्ट थोड्याच दिवसात कमी होईल. थोडंसं काय करायचं, स्टिक वापरत जा आधेमध्ये. चालेल. आणि तुम्ही मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही दोन्ही पाय एकत्र जवळ करू नका, लांब लांब पाय करा. या हाताने धरलं ना तर आता. आणि तशा त्या खूप छान आहेत स्वभावाने पण, आणि कोणतेही इन्स्ट्रक्शन दिले, एक्सरसाइज करणं वगैरे खूप चांगला रिस्पॉन्स करतात, हो की नाही संध्याताई. हो. मी 3 मेला इथं आले, 3 मेसनं. पण मला इथं आल्यानंतर खूप सपोर्ट मिळाला. इथं खूप व्यायाम छान घेतात, पण मीच सपोर्ट करत नाही त्यांना. नाही, सपोर्ट करायचा आहे, करत नाही असं नाही बोलायचं. आता करणार आहे मी.
आता ह्या कशा 2 पावलं तरी चालल्या की नाही? ह्या चालल्या, ह्या उभं राहिल्या, त्या उभं राहिल्या, पलीकडे बाबा चालले, माझा प्रतिसाद संध्याताई चालल्या. पण मी चालणार आहे आता खूप छान प्रकारे चालणार, कारण माझे घरचे नाते भेटायला येतात. फक्त बोलतात पण करत काहीच नाही. करणार आहे, पण आता नुसतं बोलणार नाही, करणार आहे. कारण माझ्या सगळ्यांना मला मी चांगली पहिल्यासारखी हवी आहे. आम्ही इथे म्हणजे ह्यांना तसं म्हटलं तर स्ट्रोक बसून 3 वर्ष झालेत. घरी फिजिओथेरपी करत होत्या पण उपयोग नाही, कारण आम्ही इथे ही एवढे जे मेंबर दिसत आहेत ना, एकदा दाखवणं सगळेजण. इथे आमचे जेवढे सगळे मेंबर दिसत आहेत ना, सकाळी 10 वाजता आम्ही त्यांना आमचा हा एक मोठा हॉल आहे तिथे आणलं जातं. संध्याकाळी 6:30-7पर्यंत सगळेजण इथेच असतात आणि आम्ही इथे त्यांना पूर्णपणे पंचकर्म, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर ह्या सगळ्या थेरपी देतो. आणि यातून काही खूप कोऑपरेटिव्ह आहेत की त्यांच्यामध्ये खूप चांगली सुधारणा झाली आहेत, पण ज्यांचं क्रोनिक आहे, खूप वर्षापूर्वीचा पॅरालिसिस आहे, 3 वर्ष, 2 वर्ष किंवा 1 वर्ष, तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला फार वेळ लागत आहे. आणि म्हणावं असं होती इम्प्रूव्हमेंट, पण अगदी 10-20% होती, कारण आता आजींच्या हाताला एवढा स्टिफनेस आला आहे. तर तो 3 वर्षापूर्वीचा स्टिफनेस आहे. त्यांचा हात आम्ही जोरात सरळ करण्याचा प्रयत्न केला तर इथे फ्रॅक्चर होऊ शकतं. फिंगर पण पूर्ण फोल्ड झालेत, तर ते आम्ही कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला, स्प्लिंट वगैरे लावली, तरी खूप म्हणावं असं इम्प्रूव्हमेंट नाही. की आता पेन फार असतं ह्या कंडिशनमध्ये. तर त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला जरी स्ट्रोक बसला, पॅरालिसिस झाला, तरी क्विकली ट्रीटमेंट केली पाहिजे आणि लवकरात लवकर उपचार पॅरालिसिससाठी खास घेतले पाहिजे, असं माझं सगळ्यांना सांगणं असेल. कारण 3 वर्षानंतर आल्यावर ही अशी कंडिशन आहे की आपण कितीही प्रयत्न केला तरी त्यांना पेन तर असतं आणि मसल्स काहीच ॲक्टिव्ह नसतात. त्यामुळे झालं आजी. तर आजी आता छान बोलत होते, आम्ही हे करते ते करते, पण बघितलं ना अजिबात सपोर्ट करत नाही. सहनशक्ती कमी झाली माझी खूप. तर परमेश्वराच्या कृपेने लवकर त्या छान होतील. उभं राहायला लागलं तरी खूप झालं, पण बसून बसून तू चाल फक्त, म्हणजे आम्ही घरात सगळं करतो. आता मी बोट लावलं लगेच ओरडायला लागल्या. दुखायला खूप मॅडम, खूप दुखते मला सहन. इथे आम्ही पूर्णपणे फिजिओथेरपी, पंचकर्म, ॲक्युपंक्चर थेरपी ह्या सगळ्या थेरपी घेतो. फुल बॉडी मसाज असतं. पाय शांत करावं, मी हात नीट करेल नंतर. कुठे करताय, नंतर कधी येणार आहे? नाही चालल्यावर हात काही खूप कोऑपरेटिव्ह आहे, काही अजिबात कोऑपरेटिव्ह नाही, की जसं की ह्या आजी. आणि ह्यांची स्टोरी तर खूप मोठी आहे. कशा बघताय तुम्ही? खूप छान आहे सगळं, पण आम्ही छान असून उपयोग नाही. ह्या आहेत हेमाताई, ह्यांची ओळख करून देते. ह्या योगा टीचर होत्या आणि योगा टीचरनंतर त्यांना अचानक स्ट्रोक बसला, कारण संध्याताईंसारखंच ऐकत नाही, गोड खातात, शुगरलेस अजिबात खात नाही, शुगर वर्ज करत नाही, जेवणामध्ये चहामध्ये गोड खाणं आहे, त्यामुळे त्यांना स्ट्रोक बसला. त्यांचा स्ट्रोक एक साधारणतः 6 महिन्यापूर्वी बसला होता. मध्यंतरी बऱ्यापैकी चालायला लागल्या होत्या, पण आपण ट्रीटमेंट थोडी स्किप केली, कारण त्या घरी गेल्या होत्या काही दिवसांसाठी. पुन्हा ती ट्रीटमेंट स्किप केल्यावर पुन्हा डे 1पासून आम्हाला चालू करावं लागलं. आता फक्त उभ्या राहत आहेत, पण आश्चर्य वाटेल की त्या खरंच एक योगा टीचर होत्या, योगा शिकवत होत्या. पण आज ह्यांच्यावर अशी वेळ आली आहे, त्याच्यामुळे खरोखरच आपण डॉक्टरांचं ऐकलं पाहिजे, फॉलोअप घेतला पाहिजे, शुगरच्या गोळ्या, शुगर कंट्रोल केली पाहिजे. ते आपल्या मनावर आहे, हो की नाही? हो. तुम्ही काय सांगणार सगळ्यांना? तुमचे जे जे व्हिडिओ बघतात त्यांना काय सांगणार? की तुम्ही डॉक्टरांच्या ज्या सूचना आहेत त्या करा. शुगर अंमलात आणा, शुगर कंट्रोलमध्ये आणा. मी अजिबात जेवत नाही आहे, मी उद्यापासून जेवणार असं प्रॉमिस करा सगळ्यांना. मी अजिबात जेवत नाही आहे, उद्यापासून जेवणार व्यवस्थित. मी तुमच्या आवडतीचा मेनू आणणार उद्यापासून. काय खायचं? काय खायचं? नाथब्रह्माची इडली हो आपल्या समोरच आहे. असं विचारलं तर लगेच हो म्हणतात, पण बाकी रुटीन जेवण नको, हो की नाही? आणि आम्हाला कोऑपरेट करायचं. चालताना अजिबात सरळ उभे राहत नाही, अंग टाकून देतात. आता पुढच्या व्हिडिओमध्ये ना हेमाताई चालणार आहे, प्रॉमिस करा सगळ्यांना. पुढच्या व्हिडिओमध्ये मी चालणार आहे, तो व्हिडिओ मी 1 आठवड्याने घेणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी चालून दाखवणार आहे असं बोला. त्या व्हिडिओमध्ये मी चालून दाखवणार आहे. आणि मी इथे सगळ्यांचा योगा घेणार आहे. मी इथे सगळ्यांचा योगा घेणार आहे. 21 जूनला योगा दिला. हो ना?
ए रवी रुक ना 2 मिनिट. चालेल थंब करा सगळ्यांना. थँक्यू बोला. चालणार मी नक्की. आणि जेवणार मेन म्हणजे जेवणार. त्यांनाही सेंटरमध्ये रवी रुक ना. त्यांनाही सेंटरमध्ये अरे तू नाही अंकल को रुको. त्यांनाही येऊन 4 महिने झाले. 4 महिन्यानंतर 1 महिना स्किप झालं कारण त्या घरी गेल्या होत्या. पुन्हा 3 महिने ट्रीटमेंट दिली आहे पण त्यांचा म्हणावा असा सपोर्ट नाही आहे कारण आम्ही तर एफर्ट्स घेतोच सगळेजण पण त्यांचाही सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे. आणि आपण उभं केलं तर अंग टाकून देणं हे अशी बरीचशी सिच्युएशन आहे त्यांची. मला उभं राहून दाखवायचं आहे त्या व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे आपल्याला. मी कशा छान प्रकारे उभी राहते दाखवायचं आहे. मॅडम ते राहू जयश्री मॅडम. आता पुढच्या व्हिडिओमध्ये त्या तुम्ही चालून दाखवणार आहे. अशा हेमताई छान उभ्या राहत आहेत. थंब करा सगळ्यांना. व्हेरी गुड. श्रीयू आजी उभी राहिली ना. ताट ताट आता तो व्हिडिओ चालू आहे ना आपला. कमरेत ताट व्हायचंय. कमरेतनं ताट उभं राहून दाखवा. छान ताटच आहे मॅडम. छान उभे राहिले. लगेच बसायचं. हे आहेत आमचे दिवार काका आणि ते पण खूप पारिक काकांसारखेच मोठ्या पोस्टवर होते. तुम्ही कुठे आणि त्यांचं कसं स्ट्रोक बसल्यानंतर त्यांचे जे स्पीच होतं ते क्लिअर येत नाही आहे. म्हणजे आपण थोडक्यात मराठीमध्ये म्हणतो वाचा जाणं. तर पॅरालिसिस झाल्यानंतर त्यांना बोलणं पूर्णपणे थांबलं होतं पण आत्ता थोडेसे शब्द समजायला लागले 1-4 महिन्यानंतर. कारण इथे येऊन त्यांना 4 महिने झाले. इथेही आम्ही भरपूर प्रयत्न केले त्यांना चालवण्यासाठी. उभं करणं, एक्सरसाइज, फिजिओथेरपी, पंचकर्म आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांना पंचकर्मामध्ये कडबस्ती देतो कारण त्यांना कमरेखाली काही सेन्सेशन नाही आहे म्हणजे ताकदच नाही आहे. त्यामुळे ते जास्त वेळ उभे राहू शकतच नाही. आले तेव्हा त्यांना नाकात नळी होती म्हणजे आरटी फीडिंग म्हणतो, आरटी फीड देणं होतं. त्याच्यानंतर कंडिशन खूप चांगली नव्हती. जेवतही नव्हते, लिक्विडच होतं. पण एक 4 महिन्याच्या प्रयत्नानंतर आत्ता ते कुठेतरी उभं राहायला लागलेत आणि थोडंसं सेन्सेशन आहे कमरेमध्ये की एक 5 मिनटं तरी उभे राहू शकतात. आणि ते चांगल्या मोठ्या पोस्टवर कामाला होते. कुठे कामाला होते? रेल्वेमध्ये डिझेल इंजिन डिपार्टमेंटला होते ते. आणि एवढ्या मोठ्या पोस्टवर ती व्यक्ती असताना जेव्हा अशी अवस्था त्यांची होती तर त्यांनाच खूप वाईट वाटतं की आपण अशा प्रकारे आज इथे आहोत. पण इथेही आज आम्ही ट्रीटमेंटसाठीच त्यांना ठेवलं आहे किंवा घरच्यांनी. आणि बाबांचे डोळे भरून आलेत लगेच कारण माणूस जेव्हा रडायचं नाही हो. हां आज उभं राहिलात की नाही? छान, किती चांगले उभे राहिलात. माझं तुम्ही एकटेच आहे का? एवढे सगळे लोक आहेत, सगळ्यांना काही ना काही त्रास आहे ना. आता ह्या आजींना चालता येत नाही, ह्यांना चालता येत नाही, बरं रडायचं कशाला? तुम्ही एकटेच आहे का बाबा? माणसाला वाईट वाटणं साहजिकच आहे कारण ती व्यक्ती एवढ्या मोठ्या पोस्टवर होती पण आता रिटायरमेंट नंतर ठीक आहे त्यांना पेन्शन वगैरे आहे पण आज सोबत कोणी नाही आहे आणि त्या व्यतिरिक्त घरातले कोणी दिसत नाही आहे. आणि आज त्यांची अवस्था सगळ्यात मेन म्हणजे बसून आहे किंवा झोपून आहे आणि त्यातल्या त्यात सुधारणा झाली आहे. रडायचं नाही, उभं राहून दाखवा. आम्ही इथे ट्रीटमेंट दिल्यानंतर खूप चांगली आहे इम्प्रूव्हमेंट त्यांच्यात. पण या पाय हे हात सोडा. फक्त उभे राहायचे. मगाशी कसे उभे राहिलेत? नाही नाही, उभे राहून दाखवा ना. मगाशी किती छान उभे राहिलात. दुखती कंबर? कंबर दुखती बाईचा. बरं, रडू नका. रडायला काय झालं? घरची नाही, त्यांना सगळ्यात जास्त ते सारखं तेच सांगतात. मी एवढ्या मोठ्या ह्याच्यात पोस्टर होतो मी आता असं ते डोक्यात त्यांच्या तेच आहे. घरचं नाही त्यांना विशेष काही करून ठेवले म्हटलं. नाही. ते आले तेव्हा खूप कंडिशन चांगली नव्हती म्हणजे मला तर वाटलं वाचतील की नाही पण त्यातनं ते झाले चांगले. नाकात नळी होती. हां आत्ताची चालू झाले. दिसते का रेड? काय बसा. हे तुम्हाला आवडतात का लोणकर? आवडतात ना? हो म्हणतात हो. नाही का? हो नाही ना? उद्या वडापाव द्या. तुम्ही आवडणार त्यांना? नाही. नाही? बरं अथर्व आवडतो ना?
जयश्री मॅडम आवडतात. मी पण आवडते. हो बापरे, काय खायला आणू उद्या? वडापाव. त्यांचं फेवरेट म्हणजे वडापाव, पण वडापाव जास्त ऑइली असतो त्यामुळे शक्यतो आम्ही नाही देत. भाजी भाकरी किंवा चपाती असं असतं. आणि पण ह्यांनाच नाही, सगळ्यांनाच वडापाव आवडतो, इव्हन आपल्यालाही आवडतो. तर बाबा हे अशा प्रकारे आहे. आणि हा आहे अथर्वा, सगळ्यांची खूप छान काळजी घेतो. एक्सरसाइज घेणं जबरदस्तीने. म्हणजे अथर्वसोबत काही लोकांची खुन्नस आहे का, तर जबरदस्तीने आम्ही एक्सरसाइज घेतो म्हणून. जसं की आमच्या योगा टीचर हेमलता ताईंचं तर त्याचं आणि ह्याचा 36चा आकडा आहे. तो इतका डेंजर फिजिओथेरपी घेतो, त्याला माझ्यासमोर आणू नका. हो की नाही? बरोबर ना? हा त्रास देतो ना, पण चांगल्यासाठी देतो की नाही? असा हा अथर्वा आहे. त्यांचं प्रेम बघा किती आहे. मी अथर्वला बोलायला सांगते पण अथर्व काही बोलायला तयार नाही आहे आणि बाबांनी त्याला धरून ठेवलं आहे. तुला काय वाटतं आपल्या पॅरालिसिस सेंटरबद्दल? कोणाविषयी अटॅचमेंट वाटती? असं तेवढंच बोल. हो की नाही? काय सांगू शकता? सांगा त्याला, सांगा. हा नाही बोलायला सांगा. रडा थोडंसं रडा चालेल. खूप मेहनत घेतो की नाही तुम्हाला चालवण्यास? मेहनत घेतो ना तो. अरे बोल की. तुम्ही बोला. पण वर्ष झाला 1 वर्ष झालंय बाबांना, पण आम्हाला कोणी घरी नेत नाही अशी त्यांची सगळ्यात मेजर कंप्लेंट आहे. पण त्यांची फॅमिली आम्हीच आहोत. अथर्वा आहे, जयश्री मॅडम आहे, मी आहे आणि बाकी सगळेजण आहेत जे ह्यांची सगळ्यांची काळजी घेतात. बाकी सगळेजण आहेत. आहे का? घरचं थोडं सांगा. घरचं वातावरण सांगा थोडं. आता काय करू? तिकडे बोलले, ते व्हिडिओ करतायत. आपला व्हिडिओ सगळ्यांना दाखवला ना, सगळेजण तुम्हाला भेटायला येतील. पोरगी येत नाही मला भेटायला. हा ना. पंक्चर थेरपिस्ट आहे आणि इथे सगळ्या आजी आजोबांना टोचाटोचीचं जास्तीत जास्त काम असतं, कारण निडल कोणाला लावायला आवडत नाही. पण ॲक्युपंक्चर थेरपी अशी आहे की ती निडलिंग केल्याशिवाय होत नाही. त्यामुळे प्रत्येक ॲक्युपंक्चरमध्ये जो पर्टिक्युलर पॉईंट्स आहे तिथे निडल लावल्या जातात आणि त्याच्यावर थेरपी दिली जाते. त्याच्यामध्ये आम्ही IFT, टेन्स, फिजिओथेरपीमध्ये जे जे आहेत ते सगळं केलं जातं आणि मॅडम ते बघतात. अथर्व सगळ्यांचं वॉकिंग करून घेणं, कधी मसाजेस नाही आली तर मसाज करणं, सगळ्यांना चालवणं. कोणी जेवत नसेल तर हे दोघंजण आदराने जेवण बनवण्यापासून, पाणी पाजण्यापासून सगळं करतात आणि तेही मनापासून करतात. त्यामुळे मला ह्या दोघांचं खूप कौतुक आहे. आणि मॅडमचं अजून एक सांगायचं झालं तर त्यांची ही छोटीशी श्रेयू आहे. श्रेयू हाय कर गा, हाय कर तिकडे, हाय कर व्हिडिओमध्ये. आणि खाली करते म्हणजे मॅडमला मला असं सांगायला, घरी कोणी नाही आहे, सासू सासरे गावी असतात, त्यामुळे दोघं हस्बंड वाईफ राहिल्यामुळे सर पण जॉब करतात आणि तिला बघायला कोणी नसतं. त्यामुळे मॅडम तिला दिवसभर इथे घेऊन येतात आणि ती छान सगळ्यांसोबत फिरत असते इकडून तिकडे आणि तिला पाहून त्या सगळ्यांना ट्रीटमेंट देतात, थेरपी देतात. आणि त्यामुळे त्यांचं पण आपल्याला म्हणजे मला खूप कौतुक वाटतं की काही का असे ना आज मुलांना बघून, कारण डे केअरमध्ये ठेवलं तर आपण बघतोय फीस परवडत नाही डे केअरची, कारण आपण तिथे भरायचे का हे करायचं, दोन्ही गोष्टी अवघड आहेत. आणि डे केअरमध्ये किती काळजी घेतात हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर वाढलेली कधीही चांगली, कारण मी पण त्याच मताची आहे. तर अशा प्रकारे आम्ही हे पॅरालिसिस सेंटर चालवतो आहे आणि काम करता करता सगळेजण खूप छान एन्जॉय करतात. आणि हे जेवढे इथे मेंबर बसलेले आहेत ना, ह्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की जेवढं त्यांना ग्रुपनी आपण ठेवू, गप्पा मारू, तेवढं ते ॲक्टिव्ह आणि हॅपी असतात. नाहीतर रूममध्ये कसं जेवण, झोपणं, आराम तेवढंच केलं तर इम्प्रूव्हमेंट लवकर होत नाही. इथे दिवसभर काही का होईना थोडी तरी ॲक्टिव्हिटी, उठून बसणं, उभं राहणं, फिजिओथेरपी, ह्या सगळ्या थेरपी चालू असतात. त्यामुळे आमचे 50% लोकं की ज्यांचा रिसेंटली पॅरालिसिस झाला आहे ते 50% लोकं चालायला लागली, जसं की बांदल आजी, संध्याताई, शेख अंकल. आणि ज्यांचा क्रोनिक आहे त्यांना वेळ लागणार आहे, कारण इमिजिएटली झाल्या तुम्ही ट्रीटमेंट स्टार्ट केली तर खूप चांगली सुधारणा आहे.
आणि अजून खूप आमचा स्टाफ मेंबर आहे आणि ते पण खूप मनापासून काम करतात. त्यांची मी तुम्हाला ओळख करून देते. त्याच्यानंतर आमच्या ह्या आजींसोबत बाबा आहेत. खरं तर ट्रीटमेंट घ्यायला बाबा आले आहेत. आजींनाच लावून बाबांच्या वाईफ ह्या आहेत. आणि ओळख करून देण्याचं मला एवढंच सांगूशी वाटतंय की आज बायको म्हणून आजी 24 तास बाबांच्या मागे आहे. त्यांना बाथरूमला नेणं, लघवीला पॉट देणं, चालवणं, उभं करणं. बाबांनाही पॅरालिसिस झालं आहे. गेले 2 वर्ष कंडिशन अशीच आहे. उभे राहू शकतात पण चालता येत नाही आहे. त्यांना लेफ्ट साईडला स्ट्रोक आहे. पण आता इथे येऊन 1 महिना झाला आहे पण अजून म्हणावं असं इम्प्रूव्हमेंट नाही आहे, कारण त्यांचा क्रोनिक आहे. त्याला किती वेळ लागेल माहिती नाही, पण आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे. पण एक बायको म्हणून त्या खूप त्यांची म्हणजे अगदी जी खरंच काळाची गरज आहे आणि एक बायको म्हणून जे कर्तव्य आहे ते खरंच पार पाडतात. आणि आजी 24 तास त्यांच्या पाठीशी उभ्या असतात. त्यामुळे बाबा आज खुश आहेत. हो ना बाबा? तुम्ही हे ना मॅडम 2 मिनिटं. खुश आहे ना आजी सोबत आहे म्हणून? आजी तुम्ही काय सांगू शकता बाबांची कशा प्रकारे काळजी घेताय? बापरे, आजी लगेच इमोशनल होतात. रडू नका. काय झालं रडायला? साहजिकच आहे, जेव्हा आपला नवरा जर अशा अवस्थेत असेल आणि 24 तास आज त्याच्या मागे फिरावं लागतं तर कोणालाही रडू येणार आहे. साहजिकच आहे. आज त्यांच्या जागी मी असते तरी माझ्याही डोळ्यात पाणी येतं, कारण आपलंही काही पर्सनल लाईफ असतं, आपल्यालाही वाटतं. पण 24 तास बाबांच्या मागे थांबणं, त्यांना मदत करणं आणि त्यांचा जीव असा आहे की घरी जाऊशी वाटत नाही, कारण साहजिकच आहे त्यांना टेन्शन येतं की बाबा ते पडले, काही झालं, काय करणार. आणि खरोखर म्हणजे एक बायको म्हणून त्या कर्तव्य करतायत. त्यांना बोलायची पण इच्छा नाही, त्या एवढं इमोशनल झाल्यात. पण बाबा लवकर बरे होतील आणि आपण 2 महिन्यात निदान त्यांना उभं करू. आत्ताशी कुठे महिना झाला निदान ठीक आहे. आता मागच्या वेळेस ते थोडंसं पाय, आता एवढ्यातच ते पाय उचलून चालत आहेत, कारण जुना पॅरालिसिस आहे, त्याच्यामुळे त्याला वेळ लागणार आहे. रडू नका. तुम्ही रडलं तर ते खचणार. रडू नका. आमचे सगळे मेंबर असे इमोशनल होऊन रडायला लागलेत. आणि साहजिकच आहे, आपलं आयुष्य इतकं छान हसत फुलत असतं आणि शेवटच्या क्षणी जर असं दुःख असेल ना तर कोणालाही रडू आवरत नाही. हे अगदी योग्य आहे, कारण हे दिवार बाबा इतकं चांगला पोस्टर होते पण आज अशी अवस्था आहे की कमरेमुळे सेन्सेशन नाही, कमरेच्या खाली त्यांना सेन्स नाही, पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला आहे. पण त्यातनं आपल्याला मार्ग काढणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटलं ह्यांची सगळ्यांची दुःख आणि सुख शेअर करावी म्हणून आजचा व्हिडिओ केला. तर आमचे काही याच्यापेक्षाही अजून काही मेंबर ओळख करून देते. रवीला पण दाखवा. नाही त्याला येऊ दे, चालत. रडू नका आजी, रडू नका. दुसरं काय नाही वाटत. वाईट वाटतंच ना, कोणाला नाही वाटणार. रडू नका. ह्यांचं बघून तुम्ही रडायला लागले का? आणि तुमचं बघून तुम्ही रडायला लागल्या, आणि तुमचं बघून हे रडायला लागले. हा काय आलं? बरोबर आहे ना, आधार असतोच ना नवरा बायको म्हणून. येस. म्हणा अजून नका चालू करू, बंद करा थोडा वेळ. ही आहे सुषमा. ॲक्च्युली ही खास ट्रीटमेंटसाठी आली होती आणि आश्चर्य म्हणजे असं झालं की ती स्वतः पॅरालिसिसची पेशंट होती. तिचे पहिले 1.5 ते 2 महिने पूर्ण बेडवर गेले. एवढ्या तरुणपणी तिला स्ट्रोक झाला. ह्याचं मला आश्चर्य वाटलं की एवढ्या यंग एजमध्ये सुद्धा तिला स्ट्रोक बसला. आणि नंतर कारण कळलं की ती शुगर कंट्रोल नव्हती, सगळं गोड खात होती, चहा पिणं आणि राईस खाणं जेवणामध्ये, मेडिसिन्स म्हणजे शुगर तिची मॉनिटरिंग करत नव्हती ती. आणि ती हाऊसकीपिंगचं काम करायची घरी असताना, आणि आईवडील नाही. आणि तिचं लग्न झालं आहे पण बराच म्हणजे थोडंसं आता फॅमिली इश्यू किंवा काही घटना घडू शकतात लाईफमध्ये. तसं तिचं जे लग्न झालं तो नवरा फार दारू पित होता, त्यामुळे तो या जगात नाही राहिला. पण काही गोष्टी चांगल्यासाठी होतात असं मला नक्की म्हणावं लागेल. आणि ती पॅरालिसिसमधून पूर्णपणे बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर इथे 3 महिन्याचं ट्रीटमेंटनंतर ती घरी गेली. पण तिला असं वाटलं की मला करमत नाही किंवा इथली जी सवय झाली मला परत तिथे जायचं आहे. तर घरी भाऊ आणि बहिणी असतात, पण शेवटी आपण किती प्रयत्न केला तरी आपले आईवडील किंवा भाऊ बहीण
खूप दिवस नाही आपल्याला पाहू शकत. नसताना दीड महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर ती चालायला लागली आणि छान चालत घरी गेली. पण उजव्या हातात ताकद नव्हती. पण ती जेव्हा जॉबसाठी आली तेव्हा उजव्या हातामध्ये ताकद आली. 1.5 ते 2 महिन्यानंतर जेव्हा ती छोटी मोठी कामं करायला लागली, वस्तू उचलणं वगैरे. आणि हे दोघं हजबंड वाईफ आहे आणि हे सुद्धा इथे केअरटेकर म्हणून खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांची काळजी घेतात. हा रवी आहे आणि ही त्याची वाईफ रितू आहे. प्रॉपर हे आप कहाँ के हो? नेपाळचे आहेत. आणि तरी पण ते आपल्या इथे सगळ्यांशी खूप मनापासून वागतात, सगळ्यांची काळजी घेतात. आणि हा इतका लहान वयाने दिसतो पण खूप चांगलं केअरफुली आहे, कामं करतो, सगळ्यांची आजी आजोबांची सेवा करतो. आणि खरोखरच कित्येक लोक वृद्धाश्रमामध्ये दान करण्यासाठी येतात, पण इथे दान न करता आम्हा सगळ्यांना ह्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत. हेच आमच्यासाठी खूप मोठे आहे. कारण आपण अशा ठिकाणी काम करतो ना की तिथे खरंच आशीर्वाद मिळतात आणि त्या आशीर्वादाचीच गरज आहे. त्या आशीर्वादामुळेच आपण आपलं पुढचं लाईफ सक्सेसफुल होतं. ह्याचा मला स्वतःला खूप अनुभव आलेला आहे. आणि हे खूप चांगल्या प्रकारे काम करतात. अशी आमची खूप मोठी टीम आहे आणि सगळ्यांचं एकमेकांशी खूप चांगलं बॉन्डिंग आहे. आता वृद्ध आहे त्यामुळे समजून घेणं, त्यांचे वाईट शब्दही कधी कधी ऐकावे लागतात आणि खूप चांगले पण शब्द ऐकावे लागतात. कारण ते एक हक्काचं माणूस म्हणून आपल्याकडे बघत असतात फॅमिलीपेक्षा. आणि अशा प्रकारे हे सेंटर चाललं जातं आणि खूप आम्ही छान एन्जॉय करतो. सगळेजण चांगले वागतो आणि ह्या सगळ्यांशी त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला खूप मजा वाटते. धन्यवाद. अभी सब लोग पहले थोड़ा कैसा लगता था, अभी अच्छा लग रहा है. आदत हो गई है अभी मतलब हमारा आदत हो गया है. सब लोग हमारा फैमिली जैसा लगता है. हम लोग ऐसा मुझे ऐसा लगता है. कभी कभी बाहर का लोग का बात सुना तो चली जाऊँ ऐसा लगता है. फिर कैसा लगता है मतलब इन लोग को सेवा किया तो हमको बाद में अच्छा हो जाएगा. ऐसा अपना सब लोग इन लोग सब हमारा मम्मी दादी जैसा लगता है. इसलिए हम लोग की सेवा करके इधर अभी 2 साल का चालू लगेगा. कितना 2 महीना बाकी है 1 साल होने को. फिर हम लोग अभी भी इधर ही काम करते हैं और इनका सेवा करके बैठे हुए. क्योंकि हमारा मम्मी पापा हमारा दादी जी बहुत दूर है. हम लोग इधर का नहीं है, हम नेपाल का है. तो सेवा करके इधर बैठ के ऐसा लगता है कि बाद में हमें भी ऊपर वाला कुछ तो दिएगा. इन लोग का सेवा किया तो हमें भी सेवा बोलते हैं ना, सेवा किया तो मेवा मिलता है बोलते हैं, मतलब हमारा उसमें भाषा में. इसलिए मैं सेवा ही करना चाहता. पहले से मैं ऐसा लगता था, मतलब मेरा दिल में ऐसा होता था कि तो मैं पहले समाज सेवी बन के कुछ तो करूँगी ऐसा लगता था. लेकिन अभी मैं हिंदू नहीं हूँ, मतलब मैं परमेश्वर को मानती हूँ. तो शायद मेरा परमेश्वर ने ही किया होगा कि तो सही जगह पे जाए. हाँ, सही जगह में जाके आ गई. कैसा है जो हम इच्छा क्रिएट करते हैं ना हमारी कि मुझे सेवा करना है, तो तू ऑटोमेटिक यहाँ पहुँच गई ना, और तेरे हाथ से तो सेवा हो रही है. हाँ, इसीलिए होगा, परमेश्वर का अनुसार चल रहा होगा. अपन जेव्हा मनापासून इच्छा जैसा सोचा था वैसा हो रहा है. शायद छोटा छोटा से ऊपर बाद में हो जाएगा. खाली का कसरता है सब कुछ.